नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर कालच बीएमसी म्हणजेच मुंबई महानगरपालिकेकडून विभागीय कामगार व कल्याण अधिकारी गट ब याची जाहिरात जी आहे तर ती आलेली होती। आता याची संपूर्ण जाहिरात एकदम डिटेल मध्ये आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पात्रता आणि अभ्यासक्रम कळतोय। तर पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, रिक्त जागा या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा आणि त्यासोबतच आगामी काळात ज्या काही मनपा आणि सरळ सेवा होतात टीसीएस आयबीपीएस कडून त्यांच्यासाठी सर्वात उपयुक्त अशी बॅच मित्रांनो, या बॅचच्या माध्यमातून तुम्ही मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयांची तयारी जी आहे तर ते करू शकतात। म्हणून आजच या बॅचला एनरोल करून तुम्ही जे आहे तयारीला सुरुवात करा। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा किंवा मदत पाहिजे असेल तर आमच्या टीमला कॉल करा, ते तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती सांगतीलच। बघा, मुंबई महानगरपालिकेकडून विभागीय कामगार व कल्याण अधिकारी या संवर्गातील 5 पदांसाठी जाहिरात आलेली। लक्षात घ्या, 5 पदांसाठी इथं जाहिरात जी आहे तर ती आलेली। याच्यामध्ये पगार खूप चांगला आहे त्यांचा, 44,900 ते 1,42,400। आता हे लक्षात घ्या, बेसिक पे याचे 30% तर तुम्हाला एचआर मिळेल डायरेक्ट, कारण की मुंबईमध्ये ड्युटी सध्या 58% तर डीए चालू आहे। म्हणजे तुम्ही जर पेमेंट कॅल्क्युलेट केलं तर तुमचं पेमेंट खूप म्हणजे 80च्या पुढे पण जाऊन लागेल इन हँड। ओके, इन हँड जाईल, बाकी पेमेंट तर 1 लाखाच्या पुढे जाईल, ते बऱ्याचपैकी चांगलं पेमेंट जाईल। ते जागा 5 आहेत, पण लक्षात ठेवा अनुसूचित जातील जागा नाही, म्हणजे काय एससी ला जागा नाही इथं। एसटी ला एक जागा आहे, चांगली संधी, एसटी ला एक चांगली संधी, अनुसूचित जमातींना एकच जागा आहे। विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी जागा नाही। ओबीसी ला एक जागा, एससीबीसी ला पण चांगली संधी, एक जागा। ईडब्ल्यूएस ला जागा नाही, ओपन ला 2 जागा आहेत। पण लक्षात ठेवा, ओपनच्या एक जागा जनरलला आहे आणि एक जागा फिमेलला आहे, म्हणून इथं फिमेलला चांगली संधी। मी काय म्हणे, एखादी महिला जर एससी मध्ये असेल, लक्षात घ्या एससी महिला, सॉरी एसटी महिला असेल, एसटी महिला तर तिला आहे ना 3 जागा मिळतील डायरेक्टली, ही एक जागा आणि ही एक जागा आणि ही एक जागा, म्हणजे तिला 3 जागांवर जे आहे तर ते संधी मिळू शकते। म्हणून असं जर कोणी, आणि याचा अनुभव आहे ना, अनुभव पात्रता खूप त्यांनी टाकून दिलेली, म्हणजे याच्यामध्ये ज्यांच्याकडे ही पात्रता जुळत असेल ना, त्यांनी डोळे बंद करून फॉर्म भरणं गरजेचं आहे। खूप चांगली संधी तुमचं इथे सिलेक्शन होण्याची। पात्रता हे लक्षात घ्या, आता ही जर पात्रता तुम्ही वाचाल ना, तुम्हाला कळेल की अरे ही पात्रता ज्याच्याकडे आहे त्याचं सिलेक्शन होण्याची चान्सेस सगळ्यात जास्त आहेत। सगळ्यात आधी काय पाहिजे बघा, कला, विज्ञान, वाणिज्य, इतर कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे काय पदवीधर असावा, मिटलं ते, म्हणजे काय पदवीधर पाहिजे। मग मेडिकल वगैरे त्याचा काही संबंध नाही, पदवीधर असला पाहिजे। इथं आणि आलंय म्हणजे काय प्लस अधिक, हा पण पाहिजे। काय पाहिजे, मास्टर डिग्री पाहिजे, पदव्युत्तर पदवी म्हणजे काय मास्टर पाहिजे, मास्टर डिग्री कशात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध या विषयातील मास्टर डिग्री पाहिजे। सगळ्यात आधी कुठल्याही शाखेतून पदवीधर, बीए, बीएससी, बीटेक, एमबीबीएस, काही बी फार्मसी काही चालेल। दुसरं काय पाहिजे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्यामधून कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध इथून मास्टर डिग्री तुम्ही कंप्लीट केली पाहिजे। किंवा समजा हे जर नसेल तर तुमच्याकडे काय पाहिजे माहितीये का, महाराष्ट्र कामगार अध्ययन संस्था मुंबई मधून कामगार अध्ययन या विषयाची मास्टर डिग्री पाहिजे। लक्षात घ्या, मास्टर डिग्री लागणारच आहे, मास्टर डिग्री कंपल्सरी। एकतर ती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून झाली पाहिजे किंवा महाराष्ट्र कामगार अध्ययन संस्था इथून झाली पाहिजे। किंवा त्यांनी काय म्हटलेले, महाराष्ट्र कारखाने अधिनियम 1948 अन्वये कल्याण अधिकारी या पदासाठी मान्यता दिलेली अर्हता धारण केलेली असावी। ओके, म्हणजे काय मास्टर डिग्री कंपल्सरी। तिसरी गोष्ट अनुभव पाहिजे 2 वर्षाचा। किती अनुभव पाहिजे, 2 वर्षाचा, तो पण कोणता, लक्षात घ्या 500 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात अशा कंपनीमध्ये कर्मचारी व्यवस्थापनाचा आणि कामगारांचे प्रश्न हाताळण्याचा किमान 2 वर्ष अनुभव तुम्हाला पाहिजे। बघा, 3 गोष्टी सांगितल्या, एक तर काय पदवी पाहिजे, दुसरी गोष्ट काय पाहिजे माहितीये का, मास्टर डिग्री पाहिजे, आणि तिसरी गोष्ट काय पाहिजे माहितीये का, अनुभव पाहिजे। अनुभव पण साधा सुद्धा नाही, कुठल्याही कंपनीचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे, आणि 500 पेक्षा जास्त कर्मचारी ज्या कंपनीमध्ये असतील त्या कंपनीमध्ये कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे कर्मचारी हाताळण्याचा आणि कामगारांचे प्रश्न हाताळण्याचा तुमच्याजवळ अनुभव पाहिजे। म्हणजे या 3 पात्रता असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकतात। मग मला सांगा, या 3 पात्रता फार कमी लोकांकडे असतील, मग त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा। तुमच्या परिवारात जर कोणी असेल तो एमआयडीसी मध्ये कंपनीमध्ये खूप वर्षापासून जॉब करतोय ना, त्याला हा व्हिडिओची लिंक तुम्ही आता शेअर करा, कारण की त्याला याच्या माध्यमातून एक चांगली संधी जी आहे तर ती मिळू शकते। पुढे मराठी भाषेचं ज्ञान आणि एमएससीआयटी आता नसलं तरी चालतं, त्याला काही इश्यू नाही। बघा, वय मर्यादा ही 18 ते 38 आणि 43 आहे। ऍक्च्युअली वय मर्यादा ही जास्त पाहिजे, कारण की जिथं अनुभव सांगतो ना तिथं वय मर्यादा ही वाढवली पाहिजे, पण ठीक आहे चला।
लक्षात घ्या, परीक्षा पॅटर्न त्यांनी कशा पद्धतीने दिलेला आहे. परीक्षा पॅटर्न हा 60-40 आहे मित्रांनो. 60-40 60-40 60-40. 40 काय माहिती का, नॉन टेक्निकल आणि 40 जो आहे ना तो पूर्णपणे टेक्निकल किंवा कायदे किंवा नियम काय जे असेल ते, हा टेक्निकलचा भाग आहे 60-40. लक्षात घ्या, एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. एक प्रश्न 2 गुणांना म्हणजे 200 गुण, आणि या 200 गुणांच्या आधारेच तुमचा कट ऑफ तयार होतो. बघा, वेळ इथं हा 60 मिनिटं म्हटलेला आहे, 1 तास इथं वेळ म्हटलेला आहे. आता हे 1 तासात 100 प्रश्न सोडवणं, मे बी कुठं चूक झाली का ते बघावं लागेल बरं का, कारण की 1 तासात एवढे 100 प्रश्न नसतो. शक्यतो इथे 120 मिनिटं पाहिजे असेल, 120 मिनिटं सांगायची असतील. ओके, कारण की याच्यात बाकीचे पण बरेच प्रश्न आहे, पण ठीक आहे, चला नंतर आपण पाहूया. आता तरी 60 मिनिटं एवढा वेळ दिलेला, ऑब्जेक्टिव्ह दिलेले, आणि किमान 45% गुण पाडणं हे आवश्यक आहे. हे मी नंतर सांगतो तुम्हाला. बघा, विषय कोणते कोणते असतील. बघा, मराठी हा विषय असेल, मराठी हा विषय, इंग्रजी, जीके सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी, रिझनिंग, हा सगळा आपला कुठला पॅटर्न आहे मित्रांनो, सरळ सेवेचा. मी जे तुम्हाला सुरुवातीला बॅच दाखवली, तर त्या बॅचच्या माध्यमातून तुमची ही संपूर्ण तयारी होणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे लक्षात घ्या, परीक्षा IBPS घेणार आहे, आणि त्या बॅचमध्ये IBPS पॅटर्नचे सगळे लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. म्हणजे हा जो पूर्ण 40 गुणांचा जो तुमचा भाग आहे, 40 प्रश्नांचा, आणि हे किती 80 गुण येतील, हे संपूर्ण कव्हर होतील त्या बॅचच्या माध्यमातून. पण लक्षात ठेवा, मराठी हा विषय मराठीमध्ये असेल, ठीक आहे. पुढे जीके पण इंग्लिशमध्ये आहे आणि रिझनिंग पण इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये असणार नाही. सोबत विभागीय कामगार अधिकारी आणि या पदाच्या संबंधित विषय असतील, त्याच्यामध्ये 60 प्रश्न, 120 गुण, ते पण कोणत्या भाषेत असतील, फक्त इंग्रजी या भाषेत आपल्याला पाहायला मिळतील. लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढे त्यांनी सिलेबस दिलेला आहे बघा, हा सिलेबस आहे बघा. आता जो मी इथं सांगितलं ना हा विषय, हे 60 प्रश्न कशावर येतील बघा. लेबर वेलफेअर, कामगार कल्याण, लेबर लेजिस्लेशन, कामगार कायदे, नवीन जे संहिता आलेले आहेत ना त्या पण, इंडस्ट्रियल रिलेशन अँड ट्रेड युनियन इन इंडिया, पर्सन मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल सायकोलॉजी अँड ऑर्गनायझेशन बिहेवियर, लेबर रिसर्च, स्टॅटिस्टिक, पर्सनल प्रोसिजर अँड प्रॅक्टिस. तर या सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतात. हे सगळे विषय ज्यांच्याकडे पात्रता असेल ना, तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जे आहेत तर ते नक्की कळवा आम्हाला. आणि तुम्हाला जर वाटत असेल की सर याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा, बॅच वगैरे जे असतील तुमच्यापैकी ज्या उमेदवारांकडे पात्रता असेल ना, तर त्यांनी आम्हाला या नंबरला, म्हणजे जो 88-88-99-61-16 या नंबरला आहे ना कॉल करा तुम्ही सगळ्यात आधी, की माझी पात्रता आहे आणि मला बॅच विषयी थोडी माहिती पाहिजे. जर जास्त उमेदवार असतील तर आपण नक्कीच याला जे आहेत तर ते तुम्हाला मार्गदर्शनासाठी काहीतरी उपक्रम तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ. ओके, जे इलिजिबल असतील त्यांनी जे आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये देखील कळवा. बघा, हा संपूर्ण सिलेबस इथे दिलेला आहे. 900 रुपये, 1000 रुपये एवढी फी लागणार आहे. अर्ज हे 20 तारखेपासून सुरू झालेले आहेत, 20 फेब्रुवारी पासून, आणि हे चालणार आहेत 12 मार्च पर्यंत. किती? 12 मार्च पर्यंत अर्ज चालणार आहेत. मग तुम्ही सगळे सर्टिफिकेट्स वगैरे काढून ठेवा. सोबतच तुमच्यापैकी जे उमेदवारांना वाटतं माझ्याकडे सध्या पात्रता नाही वगैरे नाही, पण मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, तर स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी म्हणजे काय माहिती आहे का, स्टेट बोर्ड. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा पहिला जो पॅटर्न असतो तो स्टेट बोर्ड. म्हणून तुमचे हे स्टेट बोर्ड कव्हर झाले पाहिजे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे स्टेट बोर्डची बॅच जॉईन करू शकतात. ही स्टेट बोर्डची बॅच आपण फक्त 99 रुपयात ठेवले मित्रांनो. 5 ते 12वी सगळे ओल्ड नवीन सगळे काही कव्हर होतील. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील जे आहे तर ते करू शकतात. बाकी इग्नाइट अकॅडमीचे देखील कोर्सेस आहेत, ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही पाहू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.